आपल्या संगुताई वानखेडे उगच गोळ्याला संपल्यात आणि लयच लागल्यात भुकायला. रातभर मला झोप येऊ दिली नाही वा. आणि सारखं ते दादांचा खात असतात. सारखं संघर्ष दे मनोज जरांगे पाटलांचं ते खात असतात. त्यांचं काय पोट भरा नाही. गोळ्या संपल्यात. अरे ते बाजरीला पाणी देत होतो पण ते ऐकूच वाटाना, झोप बी आहे ना. त्यामुळे काय पळत पळत उठलो बाजरीतून, मोटर बंद केली, डायरेक्ट यारवाड्याला गेलो. आणि यारवाड्याला गेलो आणि 2-3 महिन्याचे पाकिट आणले आपल्या संगुताईला खायला. म्हणलो संगुताई ह्या गोळ्या व्यवस्थित खा 3 टाईम, म्हणजे तुम्हाला ताई संगुताई झोप शांत लागन. तुम्ही भाकर खायचं सोडून दादांचं जास्तच खा लागलात. त्याच्यामुळं जरा जेवणाकडे ध्यान द्या. तब्येत तुमची बिघडली म्हणलो. रात्री का अवरात्री बेरात्री तुम्ही नुसतंच खायला लागलात तर नुसतं वाढलात. झोपच कुणाला येऊ देवनात. त्याच्यामुळं मी सगळं काम बंद ठेवले माझे. त्या कामाला स्थगिती दिली. पहिली गाडी धरली पुण्याची, येरवड्याला गेलो, 3 महिन्याच्या गोळ्या घेऊन आलो. त्यामुळे 3 टाईम खा. संपले तर मला पुन्हा फोन लावा. पण लय खाऊ नका, लोकाला झोप येणार. कसं कुंकड्या लागलात बराळायला. त्याच्यामुळं म्हणलो पुढच्या वेळेस जर 3 महिन्यात नाही रिझल्ट आला तर बराळ्याच्या हॉस्पिटलला नेऊन तुम्हाला टाकतो. ती तरतूद केली आता म्या. उठ सूट कुंकड बोलायचं. त्याच्यामुळं गोळ्या संपल्या होत्या. आता मित्रांनो संगुताईच्या आपल्या गोळ्या आणल्यात. आता टेन्शन घेऊ नका, त्या गोळ्या खाणार व्यवस्थित. आता त्या खाणार नाही दादांचा काही. ओके.